गडचिरोली जिल्ह्यात अनेक धान खरेदी केंद्र बंद असल्यामुळे महाविकास आघाडीचे नेते व कार्यकर्ते इथे जमलेले आहे आणि अनेक शेतकरी बांधव जे आहेत ते आपण दृश्यामध्ये बघू शकतो। गडचिरोली जिल्ह्यातील 12 तालुक्यातही एक 4 महिने कष्ट करून शेतकरी जे आहेत ते धानाचं उत्पादन घेत असतो आणि हातात आलेले जे पीक आहे ते कुठे विकावा असा एक मोठा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे आणि हे आंदोलन जे आहे ते शेतकऱ्यांसह नेते मंडळी करीत आहे। धानाचे पोते तहसील कार्यालयासमोर ठेवून हा आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनात नेत्यांची व आणि शेतकऱ्यांची मागणी आहे जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, भारत माता की जय। तर आपण दृश्यामध्ये बघू शकतो की नारे देत आहेत आणि एक मोठा प्रश्न आहे तर येथील आंदोलनाला काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सतीश जवाजी आहे। कोणकोणते मागणी आहेत थोडक्यात थोडा सांगाल। रब्बी हंगामातील धान कापणीचे काम पूर्ण झालेलं आहे आणि वेळोवेळी या भागामध्ये अवकाळी पाऊस सुरू आहे, पण शासनाकडून धान खरेदी केंद्र अद्यापही चालू झालेले नाही। शासनाने 31 मेपर्यंत रजिस्ट्रेशन आणि जून 30 पर्यंत धान खरेदीचे आदेश दिल्यानंतर सुद्धा या भागातील धान खरेदी केंद्र अद्यापही सुरू झालेले नाही। याकडे शासनाचा दुर्लक्ष होत आहे आणि धान खरेदी सुरू नसल्याने शेतकरी खाजगी व्यापाऱ्यांना कमी दरात धान विकत आहे। याचा फटका सामान्य नागरिकांना, या भागातील आदिवासी शेतकऱ्यांना होत आहे। आपण बघू शकतो इथे आंदोलनकर्ते आणि महाविकास आघाडीचे नेते, शरद पवार गटाचे नेते भाग्यश्री ते आत्राम हलगेकर आहेत। ताई, एक या अगोदरही एक आंदोलन करण्यात आला होता, त्यानंतर त्या आंदोलनाची दखल जिल्हा प्रशासनाने घेतली। आता सध्या या आंदोलनाला तुम्ही समर्थन दिलेलं आहे। एक मोठा मुद्दा आहे, गडचिरोली जिल्ह्यातील 12 तालुक्यातील 540 धान खरेदी केंद्र बंद आहेत, काय म्हणाल? हे खूप मोठी शोकांतिक आहे, जिथे जे भागात फक्त शेतकरी आणि या उत्पादनाशिवाय दुसरा काय पर्याय नाही आहे आणि शासन जे आहे पूर्ण दुर्लक्ष करत आहे या आमच्या शेतकरी बांधवाकडे। यासाठी खूप मोठी अडचण इथे निर्माण होत आहे, कारण आता जसं अवकाळी पाऊसमुळे आपण बघितलं की इतकं नुकसान झालेलं आहे आणि त्याची तर भरपाई सोडा ते तर मिळालीच नाही आणि दुसरीकडे आता हे खरेदी केंद्र सुरू नाही केलं तर शेतकरी जाणार कुठं, जे पूर्ण ते डिपेंड आहे त्याच्यावरच। आणि की जे धान घोटाळा झालेला आहे त्याच्यामुळे आम्ही हे सगळं चौकशी झाल्याशिवाय आम्ही काय करू शकत नाही। धान घोटाळा झाला असेल, पण आमचे बाकी शेतकरी लोकांची काय चूक आहे, त्यांच्यावर अन्याय का होत आहे, त्यांना तर तुम्ही न्याय द्यायचा का करू शकता। आणि हे जे अधिकारी वर्ग आहे फक्त अल्लमटल्लम करत आहे आणि आम्ही TDCचे अधिकारी त्यांच्यासोबत पण बोलले आहे, ते पण कलेक्टरकडे जाऊन त्यांच्यासोबत चर्चा करून ते पण लवकर ते सॉल्व करणार आहे असं त्यांनी ग्वाही दिलेलं आहे। आपण बघू शकतो एक मोठा आंदोलन इथे सुरू आहे आणि कुरखेडा तालुक्यातही काँग्रेस पक्षाने आंदोलन केला होता आणि कुठे ना कुठे शेतकऱ्यांच्या गंभीर विषय गडचिरोली जिल्ह्यात आहे। या आंदोलनाकडे किंवा शेतकऱ्यांच्या मुद्द्याकडे राज्य सरकार लक्ष देणार का, हा एक शेतकऱ्यांचा सवाल आहे। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली।